नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र व्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो। व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। रात्री थोडासा पाऊस झाल्यामुळे आजचं वातावरण खतरनाक झालं आणि मी एकदम दाट आणि थंडगार सावलीच्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे। आणि हे आहे आंबट चिंचेचं झाड मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला। आंबट गोड आपण अशी म्हणू, आंबट आणि गोड। तर मस्तपैकी थंडगार सावली आहे मित्रांनो। आणि ते ओव्हरऑल लुक इथला जर पाहिला तर तुम्ही लय खतरनाक आहे ते दिसत आहे तुम्हाला। मी आलोय मी एका आपल्या फ्रेंडच्या घरी, एका मित्राच्या घरी आलेला आहे आणि इथला नजारा असा दिसत आहे मित्रांनो। पाठीमागं हिरवळ आणि थंड वातावरण सगळं। आता आलेलं आहे मी उन्हामध्ये आणि उन्हामध्ये वातावरण कसं आहे ते तुम्ही पाहू शकता। या साईडला किती हिरवळ आहे मित्रांनो आणि एक वेगळाच लुक आणि वेगळंच वातावरण दिसत आहे इथं आणि मस्त वाटतंय। आणि चला तर मग फ्रेंड वगैरे त्यांच्याशी भेटू, बोलू आणि एन्जॉय करू मित्रांनो। हे पाठीमाग झाड दिसत आहे, हे झाड आहे रबराचं, दिसत आहे तुम्हाला। हे झाड आहे रबराचं आणि ह्या रबराच्या झाडापासून रबर तयार केली जाते, हे दिसत आहे तुम्हाला। शिपा त्याचा पत्ता मोठा आहे मित्रांनो, झाडे रबरच झाड आहे। या साईडला आहे टाकी मित्रांनो। आणि मित्रांनो आपण बसलेलो आहे या ठिकाणी, थंडगार सावलीला आहे तर दिसत आहे तुम्हाला। आराम करत आहे मी मित्रांनो। मी आज फिरत आहे एकदम खतरनाक भागामध्ये आणि चांगल्या भागामध्ये, म्हणजे जिथं आहे नुसती हिरवळ आणि ही आहे दिसत आहे तुम्हाला फाटा, पण फाटा व्यवस्थित दिसत आहे वाला मित्रांनो। हा आहे फाटा, मोठा मोठा काय आहे मित्रांनो। नाही पाणी इंडियन व्हिलेज मित्रांनो आणि बकऱ्या चरत आहेत, दिसत आहेत तुम्हाला। अशा आहेत बकऱ्या आणि बोकड मित्रांनो। या साईडला जनावर, जरशा, गाई, म्हशी। नाही ती काय आज काय बोलवा नाही ती निघती बाहेर। मित्रांनो लोकेशन कसं आहे मित्रांनो असं। तर मित्रांनो आमच्या एक फ्रेंड पाशी आलोय मी आणि फ्रेंडचा भाग, त्यांच्याकडील भाग असा आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला। असं एक जंगल आणि एक एरिया आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला, झोपड्या वगैरे वगैरे। तर मित्रांनो हे आहे पाठीमाग आमच्या फ्रेंडचं घर, दिसत आहे तुम्हाला। आणि मी चाललेलो आहे आता फ्रेंडच्या घरासमोर जस्ट इथं द्राक्षाची बाग आहे, तर ते तुम्हाला दाखवत आहे। आम्ही चाललेलो आहे बाहेर मित्रांनो, जाता जाता तुम्हाला द्राक्षाची बाग दाखवून जावावी। या ठिकाणी आहेत वांग्याची झाडं मित्रांनो, दिसत आहे। लोकेशन खूप खतरनाक आणि एकदम चांगलं लोकेशन आहे। द्राक्षांसाठी ही तुम्हाला माहिती आहे, द्राक्ष वाळवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो, दिसत आहे तुम्हाला। त्याच्यावरती बरंच काही टाकून, आणि ही आहे बाग मित्रांनो द्राक्ष, दिसत असेल तुम्हाला। तर ही आहे आपल्या मित्राची बाग, द्राक्षाची बाग। आपण थांबलेलो आहे द्राक्षाच्या बागेमध्ये। आणि द्राक्ष कशी तयार होते मित्रांनो, तर ही दिसत आहे लाकड, आणि म्हणजे झाडच आहे थोडक्यात एक
लहानपणी ही एक छोटंसा वेल असतो आणि वेलाचं परत ही झाड बनतं. म्हणजे एवढं मोठं ह्याचा कुंदा बनतो. जवळजवळ ही दिसत आहे तुम्हाला. एवढा मोठा हा कुंदा बनतो, हातात बसत नाही एवढासा. आणि याचं बुड आहे दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, द्राक्षाच्या बागाचं ही एक बुड आहे झाडाचं. आणि पहिल्यांदा सुरुवातीला ही एक वेलच असतो आणि वेलापासून परत ही थोडंसं झाड बनतं थोडक्यात. म्हणजे ही एवढा कुंदा तयार होतो याचा दिसत आहे तुम्हाला. आणि हा कुंदा आपल्याला या तारेमध्ये अडकून ठेवावा लागतो. ही दिसत आहे, ही एक तार आहे, ही एक तार आहे, ही एक खाली तार आहे. तशीच पलीकडल्या साईडला एक ताराची रचना आहे अशी 1 2 3. तर 1 2 3 4 5 6 ताराला हे दिसत आहे तुम्हाला. 1 2 3 अशा 6 तारा. या साईडला पण 6 तारा. असं प्रत्येक 6 ताराला हा कुंदा अडकवलेला असतो किंवा हा वेल अडकवलेला असतो. आणि ह्याला द्राक्षे लागतात मित्रांनो. ही आहे द्राक्षाची बाग. तर दिसत आहे तुम्हाला. हे पण कुंदे आहेत, हे पण कुंदे आहेत. तर ही बांधलेली आहेत मित्रांनो. इथं जॉईंट नाही आहे, हा बांधलेला कुंदा आहे. ही तुम्हाला दिसत असेल. हा कुंदा आणि हा कुंदा बांधलेले असतात. ही दिसत असेल कुंदा आणि ही छोटंसं खाली बोर्ड. तर मित्रांनो ही अशी द्राक्ष आहे. आणि चला तर मग जाऊया आपण पुढे. आता तर आम्ही चाललेलो आहे बाहेर मित्र. आणि या साईडला अडकवलेलं आहे मडकं मित्रांनो. दिसत आहे मडकं, हे दिसत आहे मडकं. तर ह्याच्या मागचं एक वेगळं एक काहीतरी लॉजिक आहे ह्याच्या मागचं दिसत आहे तुम्हाला. सायंटिफिक काहीतरी ग्राउंड भागातलं काहीतरी कारण आहे म्हणून इथं अडकवलेलं असतं, नजर वगैरे लागू नये. चला तर जाऊया मग मित्रांनो पुढे आपण. मित्रांनो आम्ही आलेलो आहे इथं, आता आलेलो. आणि ही आहे शेणखत मित्रांनो. हे दिसत आहे शेणखत किंवा मेवा म्हणून आपण. हे दिसत आहे तुम्हाला. हां, तर एकदम पातळ आणि कोंबड्यांनी एकदम विकरून एकदम पातळ केलेलं आणि रानामध्ये खत म्हणून वापरायला एकदम योग्य शेणखत म्हणून. चला तर आपण जाणार आहेत आता या रस्त्याने बाहेर. ना हो, ठीक आहे जेस, एक होता बोलू आम्ही. ठीक आहे मित्रांनो, पुढे लागलेला आहे हायवे पुणे पंढरपूर हायवे दिसतोय. ठीक ठीक. कहाँ पर है? आ जाओ दुकान में। आज भी मेरा क्या रहा है 2 मिनट। बोलिए।